महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय घेतलेला आहे पोलीस भरती संदर्भात की लेखी परीक्षा अगोदर आणि फिजिकल परीक्षा नंतर, त्या संदर्भात आपल्यासोबत काही अकॅडमीतले मुलं आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना काय वाटतं या संदर्भात निर्णयाबद्दल. जसं पाहिले की पोलीस भरतीची प्रक्रिया आहे, ज्या प्रक्रियेत ग्रामीण भागातील मुलांचा आहे तो जो जास्त आहे, जो तर्क म्हणजे जास्त मुलांचा जो आहे जो संधी आहे तो उपलब्ध रोजगारासाठी, जे आम्ही जो आहे तो 12-20 वरती जी परीक्षा असते पोलीस भरतीसाठी, तर त्यासाठी जे क्रेज आहे ग्रामीण भागातील मुलांचा आहे जास्त, जे आर्थिक अडचणीमुळे जे उच्च शिक्षेत येऊ शकत नाही, तर 12वी+ आपण आहे तो क्रेज आहे मुलांचा, 12वी+ हे यामध्ये उतरू शकतात. एक सरकारी रोजगाराची संधी म्हणून पाहिली जाते पोलीस भरतीकडे. परंतु जे सरकारने अगोदर जे शारीरिक लेखी परीक्षा घेतलेली आहे, म्हणजे जो लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तो एकदम पूर्णपणे 100% तो आहे कुठतरी आहे तो आम्हाला आहे तो कमी वाटत आहे. कारण जो पदव्युत्तर विद्यार्थी आहे ते अनेक वर्षापासून तयारी करणारे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा आहे तो यामध्ये जो झालेला जो अभ्यास आहे किंवा त्यांचे जो रोजगाराच्या संधी अनेक उपलब्ध आहेत. परंतु जो आमच्यासारखे जे ग्रामीण भागात येणारे जे विद्यार्थी आहेत, आमच्याकडे जो 12वी बेसवर होणार आहे जो परीक्षा आहे एकमेव रोजगाराची संधी म्हणून आम्ही याकडे पाहतो. परंतु जर सरकारने या प्रकारे जो निर्णय घेतलेला आहे, जो शारीरिक चाचणी आहे ते 50 मार्काची घेतली आणि जो लेखी चाचणी आहे म्हणजे बौद्धिक चाचणी आहे ती 100 मार्काची घेतली आहे, ती पण अगोदर घेतली आहे. जी मुलं आहेत ते शारीरिकदृष्ट्या आहेत, जे सदृढ आहेत, या मुलांचे आहे ते आपली शारीरिक क्षमता दाखवण्याचा जो आहे या ठिकाणी कुठेही उल्लेख नाही किंवा आपल्याला दाखवण्याची क्षमता दाखवताच येणार नाही. कारण जो विद्यार्थी हुशार आहेत किंवा आपले म्हणजे बौद्धिकदृष्ट्या सक्षम आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे, कुठेतरी आम्ही यांच्यामध्ये आहे तो त्यांच्यापुढे आम्ही टिकू शकेल का असं आम्हाला वाटतं. पण आम्ही जसे शारीरिक चाचणी आहे ते पूर्णपणे आम्ही आहे यामध्ये आम्हाला सिद्ध करू शकतो, लेखी चाचणीमध्ये पण सिद्ध करू शकतो. परंतु जो आमच्यासाठी एकमेव पर्याय आहे जो शारीरिक आमचा रोजगाराच्या संधी आहेत 12वी+ नंतरनं, ते आमच्याकडून कुठतरी एक संधी आमची डावलली जात आहे असं आम्हाला वाटत आहे. तसेच आपल्यासोबत काय विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडनंही जाणून घेऊ त्यांचं मत काय आहे या ठिकाणी. महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र शासन मला हा प्रश्न करायचा आहे की अगोदर लेखी का, कारण धावपळीच्या कामात किंवा आपत्काळी या ठिकाणी शारीरिक दृष्ट्या तो योग्य पाहिजे, सक्षम पाहिजे. 12-24 तास दुटा करणाऱ्यांना ही शारीरिक क्षमतेने तो सक्षम असला पाहिजे, तो त्याला नुसता बुद्धांक असून उपयोग नाहीये. आणि 12वी नंतर डायरेक्ट जॉईन होणारी अनेक व्यक्ती अनेक विद्यार्थी या क्षेत्रात उतरतात. तसं 12वी आणि 15वी नंतर या दोन क्षेत्रामध्ये या दोन क्षमतेमध्ये हा तुलनात्मक बदल आहे, हा आमच्यावर अन्याय. कारण अनेक गरीब कुटुंबातील विद्यार्थी हे आपल्या आई वडिलांचे आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी यात 12वी नंतर डायरेक्ट आपल्या परिस्थितीमुळे डायरेक्ट जॉईन होतात. त्यामुळे महाराष्ट्रात अगोदरच बेरोजगारी आहे आणि बेरोजगारीचं प्रमाण या कारणामुळे जास्त वाढेल. आणि 12वी नंतर हा मुलीला दुसरा पर्याय नसतो, कारण आई वडील डायरेक्ट लग्नाचा विचार घेतात. त्यामुळे मुलगी ही फक्त एक चूल आणि मूल अशी संकल्पना परत पुढे येईल. 12वी नंतर मुलीला ही कुठल्या क्षेत्रात सहभागी होण्याचं कुठलं क्षेत्र नाही. या व्यतिरिक्त आपलं खातं जे आहे पोलीस खातं आहे, जर या नियमानुसार जर हा नियम तुम्ही जर कडेला नेला तर आमच्यासारखे विद्यार्थी वैतागून शेतकऱ्यांसारखे आत्महत्या करायला किंवा कोणत्याही संकटांना सामोरं जाऊन कोणतेही संकट वादळ किंवा झेलायला तयार राहणार नाही. कारण 2-3 वर्ष प्रयत्न करणाऱ्या 2-3 वर्ष खूप प्रयत्न करणाऱ्या हा अन्याय. कारण त्यांचं मत असं असतं की अगोदर ग्राउंड आहे जे महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार अगोदर जे मैदानी चाचणी आहे ते मैदानी चाचणी झाल्यानंतर खूप प्रयत्न करणारे लेखी परीक्षा देणारे विद्यार्थी आहे. हा निर्णय तुमचा चुकीचा आहे आणि हा निर्णय जर तुम्ही त्वरित माघार नाही घेतला तर आमच्यासारखे विद्यार्थी ही ताकद निर्माण करू नये ना, कोणता पण निर्णय घेऊन आम्ही रस्त्यावर कोणताही आंदोलन करून हा महाराष्ट्र शासनाचा निर्णय आम्ही माघार घेऊ. कारण हा चुकीचा निर्णय आहे. कारण धावपळीच्या कामात जर तुम्हाला शारीरिक क्षमता पाहिजे, कारण हे असं ऐकलं नाही की कोणत्याही ठिकाणी अधिकारी जाण्याच्या अगोदर हा पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी हजर असतो. हा मुद्दा तुम्ही अगोदर लक्षात घ्या. हा निर्णय तुमचा चुकीचा आहे, तुम्ही त्वरित ह्या माघारी घ्या. कदाचित आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना कोणतंही चुकीचं पाऊल उचलायला लागले तर संकटात तो पोलीस खात्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही आणि वेगळंच वादळ निर्माण होईल. आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे आहेत आपल्या सर्व विद्यार्थिनी आहेत त्यांनी आपलं मत व्यक्त या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण थोड्या विद्यार्थी कुठून आला बघा, तर आपलं मत काय याबद्दल. म्हणजे आता हे जे सरकारने नियम काढला तो चुकीचा आहे. पहिली माहिती झालीच पाहिजे, कारण जर
माझ्या चाचणी झाली नाही तर नंतर परत तो शिक्षण किती झाले बा? माझं 10वी शिक्षण झालेलं आहे. पोलीस भरतीसाठी ट्राय करतोय का? हो, मी पोलीस भरती आर्मी भरतीसाठी ट्राय करत आहे. कुठून आलाय? मी अहमदनगरवरून आलेलो आहे. अहमदनगर. अहमदनगरवरून आलेलो आहे. मी इथे माझ्या शिक्षणानंतर मी माझे पोलीस भरतीने पूरं करतात, म्हणजे आपल्या जीवाचं दान करून करतात पोरं आपल्या जेवढे वैयक्तिक मार्क, म्हणजे त्यांना व्यक्तिगत मार्काची जेवढी ताकद 100 मार्क त्यांना जी त्यांची प्लस पॉईंट असतो तो पॉईंट त्यांना आता सरकारने 50 मार्काचा ग्राउंड ठेवल्यामुळे ते प्लस पॉईंट त्यांना आपल्याला टिकवता येत नाही. अशा पद्धतीने सरकारने हा निर्णय बदलावा अशी माझी इच्छा आहे. माझे नाव संदीप वामन लगड, शेतकरी सुकाणू समिती सदस्य, माहिती सेवा 22 संस्थापक अध्यक्ष. आज आपण पाहिलं की आज शासनाने नवीन JR काढल्यामुळे हे जे विद्यार्थ्यांनी जी प्रॅक्टिस केलेली आहे, ग्राउंडची फिजिकल जी प्रॅक्टिस केलेली आहे, ह्याच्यामुळं ह्या विद्यार्थ्यांचं पूर्णपणे 100% ह्यांना नुकसान होणार आहे. ते कोणत्या पद्धतीने शासनाने हा जो नवीन निर्णय घेतलेला आहे, शासनाने जो नवीन JR काढलेला आहे की सगळ्यात अगोदर लेखी परीक्षेमध्ये त्यांनी जर पोलीस भरतीचं हे केलं तर त्याच्यामध्ये MPSC UPSCचेच विद्यार्थी भरती होतील आणि जो शिपाई पोलीस शिपाई जो पात्रता आहे 12वी पास आणि हे जे फिजिकल करून जे पहिली पद्धत होती त्या मुलांना हा लाभ मिळणार नाही. त्यासाठी आम्हाला शासनाला एकच सांगायचं आहे, जर आपण नवीन जो JR काढलेला आहे तो त्वरित कॅन्सल करावा आणि नवीन JR कॅन्सल करावा आणि जुना JR आहे त्या पद्धतीनेच भरती प्रक्रिया चालू करावी. नाही केली तर माहिती सेवा 22 संस्था आणि सुकाणू समिती त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जे युवा 12वी पास झालेले आहेत तेही रस्त्यावर उतरतील आणि शेतकऱ्यांच्या ज्या पद्धतीने आत्महत्या चाललेल्या आहेत त्याच पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. एकीकडे सरळ रोजगार नाहीत आणि दुसरीकडे शासनाने जो नवीन JR काढला आहे तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे की हे विद्यार्थी सगळे बेरोजगारच होणार आहेत. शासनाने ठोस कदम उचलला पाहिजे आणि पोलीसमध्ये जो जवान भरती होतोय तो पहिला शारीरिक ह्याच्यामध्ये सक्षम पाहिजे आणि त्यासाठी शासनाने त्वरित निर्णय बदलला पाहिजे आणि जे 12वी पास विद्यार्थी झालेले आहेत ह्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि ह्यांना संधी दिली पाहिजे. हे आम्हाला शासनाला आपण पाहू शकतो या ठिकाणी जे यांनी मत व्यक्त केलं की बाबा वर्षानुवर्ष ही मुलं अभ्यास करतात आणि एका सरकारच्या निर्णयामुळे या ठिकाणी यांना काही कवायना परिणाम या ठिकाणी झालेला दिसतोय. तर सरकार दरबारी आपण हीच विनंती करूया की तो निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तुम्हाला विद्यार्थ्यांच्या जन आक्रोशाला समोर जावं लागेल. मी महेश पवार साहेब, KM न्यूज, भारत.